मी गरडा केमिकल्सला वर्धा जिल्ह्याला प्रतिनिधी आहे। आज आपण इथे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहो, वडगाव या गावामध्ये, सेलू तालुक्यामध्ये। तर नमस्कार भाऊ, आपण इथे एक दोन औषधांचा डेमो टाकला होता, तर त्या डेमो बद्दल काय मनोगत आहे हे आपण हे भाऊंकडूनच आज विचारून घेऊया। नमस्कार भाऊ, तुमचं नाव काय? माझं नाव अमोल वासुदेवराव एल्लोरे, राहणार वडगाव, तहसील सेलू, जिल्हा वर्धा। आणि आपण इथे किती तारखेला डेमो टाकला होता? 28 सप्टेंबरला। 28 सप्टेंबरला आपण डेमो टाकला होता आणि आजची आली 5 ऑक्टोबर। तर तुम्हाला पराठीमध्ये काय फरक जाणवले? पांढऱ्या माशीचं नियंत्रण झालं, फुलकिड्याचं नियंत्रण झालं, फुलकिड्याचं पूर्णपणे तुम्हाला नियंत्रण वाटलं। तसेच तर हे जे गुरु नावाचं प्रोडक्ट होतं, यामध्ये डायफेन्थेरॉन आणि फिप्रोनिल होतं, त्यामुळे तुम्हाला पांढरी माशी आणि फुलकिडे ह्या दोन्ही गोष्टींवरती पूर्णपणे तुम्हाला नियंत्रण जाणवलं। आणि अजून काय फरक वाटला तुम्हाला पराठीमध्ये? आणि सोबतच तुमचं जे बुरशीनाशक दिलं होतं हबीकी, त्यामुळे बुरशीजन्य रोग नायनाट झाला आणि पातीगळ कमी झाली। पातीगळ कमी झाल्यानंतर जे पराठीची ग्रीननेसपणा आहे ते पण वाढले। अच्छा अच्छा अच्छा। मग तुम्ही जे बुरशीनाशक आहे त्या बुरशीनाशकामुळे तुम्हाला बुरशीजन्य रोगांवर पण नियंत्रण भेटला, सोबतच तुम्हाला पातीगळमध्येही फरक जाणवला आणि हिरवगारपणा सुद्धा तुम्हाला पिकामध्ये हे वाटला। म्हणजे एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक हे दोन जर चांगल्या औषधी जर कास्तकारांनी फवारलं तर पूर्णपणे त्यांचं पीक पूर्णपणे निरोगी आणि कीटकमुक्त हे राहील, असं तुम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छिता? हो। तर शेतकरी मित्रांनो, हे जे गुरु आणि हबीके हे जे दोन औषधं आहेत, तर गुरुमध्ये डायफेन्थेरॉन आणि फिप्रोनिल असे दोन घटक आहे जे पूर्णपणे पांढरी माशी आणि फुलकिडे या दोन गोष्टींवरती काम करते। गुरुचा एका पंपाला 25 ग्रामचा डोस आहे। त्याचसोबत हे जे हबीके नावाचं बुरशीनाशक आहे, यामध्ये अझॉक्सिस्ट्रोबिन आणि थायफ्लुक्झामाइड असे दोन घटक आहे, हे जे पूर्णपणे तुमचं बुरशीजन्य रोगांना नाईलाज करतो आणि त्याचसोबत हे पानांच्या दोन्ही थरांमध्ये पसरतं, पानचट आणि मेनचट थरांमध्ये पसरतं। त्याचसोबत हे तुमच्या पातीगळ आणि जे फुलांची गळ असते त्यावर सुद्धा पूर्णपणे तुम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण आणून देतं। हे जे दोन औषधं आहेत हे तुम्ही जर शेवटच्या फवारणीमध्ये एकत्र करून फवारले तर तुमचं पराठीचं जे पीक आहे पूर्णपणे निरोगी आणि कीटकमुक्त हे तुम्हाला शेवटपर्यंत उत्पन्न देणारं पीक राहील। धन्यवाद।